आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत एका पेट्रोल पंपामागील भागात महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे। निशा मयूर नागरे वय 35 असे या महिलेचे नाव असून याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयत निशा नागरे ही आपल्या पती समवेत इंदिरानगर परिसरात सदाशिवनगर येथे कृष्णा प्राईड सोसायटीमध्ये राहते। आज दुपारी त्यांची मोलकरीण घरकाम करण्यासाठी आली असता तिला निशा यांचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला। तिने त्वरित इंदिरानगर पोलिसांना याबाबत कळविले। महिलेची हत्या करून संशयिताने घराला बाहेरून कडी लावून पळ काढला होता। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मी काल कामाला आली होती, ते दोघं नवरा घरी होती। काल हॉटेलवर जायचं होते, ते म्हणत मावशी तुम्ही काम करून जा, आम्हाला हॉटेलवर जायचं। मी आज आली, कुलूप उघडलं, ती बाई बसली। चावी तुमच्याकडे होती का? हो। काल काय भांडण बिंडण आलेलं होतं? काय नव्हतं रे, दोघं चांगले होते। मला मुलं बाळ आहेत? नाही, मुलं बाळ नाही। तुमचं नाव काय? संगीता। इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदाशिवनगर येथे कृष्णा प्राईड बिल्डिंगमध्ये एक दाम्पत्य राहत होतं। तर त्यांच्या घरातील जे घरकाम करणारी महिला होती, तिने जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा तिला त्या घरात राहणारी महिला ही मृत अवस्थेत आढळून आली आणि पोलिसांना ही खबर समजतात आपण घटनास्थळी आलो। घटनास्थळी त्याचा पंचनामा केला आणि त्या महिलेचं प्रेत, तिची बॉडी आपण पोस्टमॉर्टमसाठी पाठवतोय। कशाने मयत झाली त्यानंतर निश्चित कळून येईल। तोपर्यंत ती महिला कोण आहे किंवा तिची आयडेंटिटी काय आहे, तिच्याबरोबर राहत होता, तिच्या जो काही पुरुष होता तिची आयडेंटिटी काय आहे याचा शोध आमचा सुरू आहे। सर, ते प्रथम दर्शनी काय वाटतं, गळा दाबून कशाने? आता ती संशयास्पद स्थितीत मृत्यू झालेला दिसतोय आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवतो, त्यानंतर आपल्याला नक्की कारण निश्चित होईल। AKP न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण, नाशिक।